मंडळी, आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मी आदित्य कुकिंग विथ आदी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज उपवास सप्ताहातील आपला दुसरा दिवस आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कुरकुरीत वडे. तर हे वडे कसे बनवायचे हे आपण बघूयाच, पण त्याआधी व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण इथे साहित्य बघूया. इथे आपण जिरा घेतलेला आहे 2 चमचे, त्याच्यानंतर घेतलेले हिरवी मिरची पेस्ट, त्याच्यानंतर वरी तांदळाचं पीठ अर्धी वाटी, आलं पेस्ट, मीठ, त्याच्यानंतर साबुदाणा पीठ आणि एक उकळलेला बटाटा. तर आपण अशा पद्धतीने सगळं घेतले. तर प्रथम आपण बटाटा एका बाउलमध्ये काढून घेऊया. स्मॅश करून घ्यायचा आहे बटाटा व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया साबुदाण्याचं पीठ, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया वरीचं पीठ थोडंसं, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिरवी मिरचीची पेस्ट. आणि ही मिरची म्हटल्याप्रमाणे ठेचूनच घ्यायची, जर मिक्सरला लावली तर त्याची पेस्ट होते आणि ती छान मिळून येत नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं जिरं. तुम्हाला जर जिरं आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालू शकतं आहे, पण जिरं घातल्यावर खूप छान दाताखाली लागतं आणि त्याचा फ्लेवर खूप छान येतो. सो मी जिरं ॲड केलं आहे. तर आपण हे पीठ मळून आपण जसे वडे थापतो भाजणीचे, त्याच पद्धतीने हे सुद्धा वडे आपण व्यवस्थित थापून घेऊया. अशा पद्धतीने तेलाचा हात लावत वडे थापायचे. पीठ थोडंसं घट्टसर असतं, त्याच्यामुळे थापताना थोडा प्रॉब्लेम येतो, बट तेलाचा हात लावलात तर ते इझी होऊन जातं. आणि छान असं एक मध्ये होल करूया, जेणेकरून ते छान क्रिस्पी क्रंची होतात आणि छान फुलले पण जातात. सो आपण अशा पद्धतीने वडे थापून घेऊया आणि आता आपण एक एक वडा डीप फ्राय करणार आहोत. तर कशी वाटली रेसिपी? हे वडे अतिशय सुंदर लागतात. तुम्ही हे वडे खोबऱ्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत खाऊ शकताय. रताळ्याची भाजी असेल, बटाट्याची भाजी असेल उपवासासाठी तरी खाऊ शकताय. आणि त्याचबरोबर उपवासाशिवाय ब्रेकफास्टसाठी सुद्धा खूप सुंदर पर्याय आहे, कारण हे वडे उत्तम होतात आणि खूप छान लागतात. मी सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त रहा. धन्यवाद.